हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मा शेळके सुजी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे। सो सर्वांना हॅपी जन्माष्टमी। सो जस्ट ऑफिसवरून सुटली, लवकर निघाली, लवकर मीन्स टाईमवर निघाली पण ऑन टाईमवर निघाली आहे। आणि आता आम्ही चाललो आहोत दोघी थोडंसं कितीतरी शॉपिंग करणार, शॉपिंग म्हणजे सामान वगैरे पूजेची खरेदी करण्यासाठी मी चालली आहे। आणि हो, आज तुम्हाला माझा मिनी ब्लॉग शॉर्ट्स बघायला मिळेल। सो आता काय काय सामान घेते ते घेऊ आणि मग घरी जाऊन बरीच सारी कामं आहेत। हॅपी पण आहे की चला पूजा व्यवस्थित करायला मिळेल, दरवर्षीला काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतोच। आणि दीपकला सुट्टी आहे, सो उद्याचं काही प्लॅन करायचं आहे, सक्सेस झालं तर ते सुद्धा मी व्हिडिओ शेअर करेन। सो चला, बरेच दिवस व्लॉग मिळाले, कारण पण माहिती आहे, चल 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 लवकर चल चल, कारण पण माहिती मी स्वतः बिझी आहे, अजून काही दिवस जाणार, त्यामुळे खूप जणी मला मेसेज वगैरे करतायत। ठीक आहे चला, सो त्यांना त्यांना मला रिप्लाय देताना थोडंसं हे वाटते, कारण मी स्वतः बिझी आहे, सगळीजणं माझ्या डेली ब्लॉगचे वाट बघत असतात, मला अल्टरनेट व्हिडिओजसुद्धा टाकायला मिळत नाही आहे, तर प्रचंड बिझी असल्यामुळे। सो आता फेस्टिवल पण आलेले आहेत, एक एक व्हिडिओ मी नक्की शेअर करेन। आणि आजचा तो ब्लॉग मी खूप एक्सायटेड आहे, सो कसं प्लॅन करता येईल, कसं काय करता येईल ते तुम्हाला बघायला मिळेलच। सो चला, आता तिथे भरपूर सारी मार्केटमध्ये हे आहे सणाचं सजावटीचं, जेवढं जमेल तेवढं घेऊ आपण। अरे तिच्या पावडा क्रॉस करताय। खूप सारी मार्केटमध्ये आर्टिफिशियल फ्लावर्स आले होते, तोरणं आली होती, सजावटीची सामानं आली होती, कारण आता सगळी फेस्टिवल सुरू झाले आहेत, त्याच्यामुळे मार्केटसुद्धा एकदम लखलखीत दिसते। मला ह्या लायटिंग्स खूप आवडल्या, पण आता त्या दिवाळीमध्येच घेणं पॉसिबल होईल। आयांश आता नुकताच बोलला होता की कुणाश आहे मम्मा। सो त्याला म्हटली नाही आपला आहे ना, की मग तो येतो। पण एखादी गोष्ट मी त्याला सांगते की हात लावायची नाही ना, तर त्याला असं वाटतं ही दुसऱ्यांचं आहे, म्हणून पहिला तो म्हणतो कुणाश आहे मम्मा, आपला म्हटले की मग तो इन्व्हॉल्व होऊन जातो। सो ऑफिसवरनं लेट आली होती, कारण गाडी तुम्ही पाहिलीत माझ्या मिनी व्लॉगमध्ये, लेट आली होती। जेव्हा लवकर यायचं असतं ना, तेव्हा पुढे ना काहीतरी लेट होणंच असतं, त्यामुळे मग मला एवढं, पण पूजा 12 वाजता करणार म्हणून मी म्हणजे एकदम आरामात आहे। आणि दीपकसुद्धा डे शिफ्ट करून आला होता, त्याच्यामुळे मलासुद्धा कसली घाई नाही, आरामात सगळं करायचं, स्वयंपाक करायचं आहे। आणि आमच्या दोघांचा उपवास नसल्यामुळे आम्ही स्वयंपाक करून जेवून मोकळे होणार आहोत, कारण प्रसादाला जे जेवणाचं वगैरे दाखवतो ते म्हणजे मी तरी दाखवत नाही, मी नॉर्मल दुसरा प्रसाद दाखवते, पुढे जाऊन तुम्हाला पाहायला मिळेलच। म्हणून मग मी आता फक्त पूजेचं जे काही सामान होतं ना, तर ते आवरून घेतलं। दीपकसुद्धा शिफ्ट करून आला होता, तर त्याला तो नाईट शिफ्ट करून आला होता, त्याच्यामुळे त्याला भूक लागली होती, म्हणून मला म्हणतो की काही खायला दे। सो म्हणते तुला जे पाहिजे, म्हणजे डब्यात वगैरे खाऊ, सुका खाऊ असतोच, तुला जे पाहिजे ते घे, मला फक्त जरा गडबड नको करू, कारण मी सकाळी मला आवरून जायचं होतं, पण मग ते मी आवरली नाही, माझा स्वतःचाच उशीर झाला। आयांश पण कधी कधी जेव्हा स्कूलला वगैरे जायचं असेल ना, तर गडबड करतो, असं त्याची शाळा होती आणि त्यामध्ये त्याला थोडंसं तयार करून पाठवायचं होतं ना, तर त्यामुळे अजूनच गडबड होऊन गेली, म्हणून मग मी काही सामान वगैरे काढलं नव्हतं। आणि सामान माझं जसं मी घर शिफ्ट केलं होतं तसंच्या तसंच ठेवलं होतं, काही मी ना साफसफाई केली ना, काढलं सामान कुठलं ठेवायचं आहे कुठलं नाही ठेवायचं हे सुद्धा बघायला मला वेळ नव्हता। तर एनिवे सगळ्या गोष्टी आता हळूहळू होईल, स्वतःचं घर झालेलं म्हणजे कुठे गोष्टी काय ठेवायच्या, कसं ठेवायचं, काय उपयोगाचं आहे काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी आरामात केल्या जातील। सो आयांश मगाशी मला म्हणत होता की मम्मा हा जे कोणाचं आहे म्हणून, हा छोटा बाबू कोणाचा आहे म्हणून। छोटा बाबू म्हणजे ते मी छोटीशी मूर्ती ठेवली होती हे करण्यासाठी, म्हणजे कपडे बघत होती व्यवस्थित होत आहेत का, कारण मी घरी आली ना, तर मी बाळकृष्णाचं एक मुकुट होतं जे गेल्या वर्षी आणलं होतं, पण मला पूजा करायला मिळाली नव्हती, तर ते कसं इकडे तिकडे सामानामध्ये माझं अस्ताव्यस्त झालं, मग मला पुन्हा जावं लागलं छोटूशा त्या मुकुटसाठी। त्याच्यामुळे मला म्हणतो मम्मा हे एवढंसं छोटूशं कोणासाठी, तेव्हा त्याला मी बाळकृष्ण दाखवलं, तर म्हणतो हा बाबू कोणाचा, म्हणजे हा बाबू नाही आजीचे बाप्पा आहे म्हणून। सो आता मी सामान वगैरे सगळं एकत्र करून ठेवलं, म्हटली चला स्वयंपाकाला आवरूया, आणि 1-1.5 तास इनफ आहे स्वयंपाकासाठी। आयांश आणि दीपक तिथे दोघं खेळत आहेत, दीपकसुद्धा त्याला थोडंसं म्हणजे हे करतोय, म्हणजे जेणेकरून मला इथे अजिबात तो हे करणार नाही, कारण त्याचे प्रश्न एवढे असतात ना की आपल्याला उत्तरं देता देता आपली कामं पण राहून जातात आणि मुलांना पण टाळता येणार नाही, कारण मुलांना त्यांचा बरोबर 6th सेन्स चालतो की कुठे काय बोलायचं, आणि काही गोष्टी ती लोकं लगेच कॅप्चर करतात। त्याच्यामुळे मग मी
कामामध्ये असताना माझ्या जेवणाला सुद्धा गडबड होईल आणि त्यालाही आन्सर मला करता येणार नाही आणि मग मुलांना त्यांना जर उत्तर दिलं नाही व्यवस्थित त्यांच्या वेळेने जाऊन मग ती मुलंही चिडचिड करतात आणि वेगळं काहीतरी म्हणजे चुकीचं डोक्यात लगेच त्यांच्या फिट होऊन जातं. सो त्यासाठी म्हणून मग मी इथे स्वयंपाकावरती आयांश आणि दीपक दोघं तिथे खेळत आहेत. आणि आज माझा उपवास नसल्यामुळे मला, नाही तर मी आज ॲक्च्युली धरणार होती उपवास, कारण आमच्या ह्या घरातली पहिली जन्माष्टमी आहे. उपवास वगैरे धरून मग मला ती कामं सुचत नाही आणि फराळाचं खाल्लं तरी ते बोलतात ना माइंडमध्ये सेट असतं की जोपर्यंत आपण जेवत नाही तोपर्यंत ते बोलतात ना मी उपाशीच आहे किंवा माझं पोट भरलं जाईल, हे सगळं माइंडमध्ये सेट असल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात आणि मग पित्त चढतं किंवा ॲसिडिटी चढते आणि मग तशा ह्याच्यामध्ये माझं काम होत नाही. हा मला पहिल्यापासूनचा प्रॉब्लेम आहे. आणि पहिले मी उपवास वगैरे धरायची तेव्हा कसं सिंगल होती, बॅचलर होती, तेव्हा सगळ्या गोष्टी मॅनेज होत होतं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये तसं नाही झेपत. सो स्वयंपाक पण बऱ्यापैकी माझा आवरला होता आणि वाटाणा मटरची भाजी आणि थोडी रश्शावाली भाजी मी केली. तुम्हाला माहितीच आहे मी रेसिपी वगैरे काही शेअर करायला एवढा वेळ नाही माझ्याकडे. इवन माझे व्हिडिओसुद्धा एडिट करायला खूप लेट होतात. सो बघू शकता एवढी पातळ मी भाजी तयार केली आहे. पुरीसाठी पीठ हे केलेलं आहे आणि छान मस्त अशी खीर बनवली आहे. दीपक मला कधीपासून म्हणतोय की शेवयाची खीर बनव, कारण मी जेव्हा खीर वगैरे बनवतं तेव्हा फक्त भाताची बनवते किंवा मग रव्याची बनवते, पण यावेळेला मग मी थोडेसे जाडे असे शेवगे असतात तर ते आणले होते. सो बऱ्यापैकी माझं सगळं आवरलेलं आहे. पुऱ्यासुद्धा करते, नेमक्याच करते आहे आणि उद्यासुद्धा दीपकला सुट्टी, त्याच्यामुळे उद्या आमचं काही प्लॅन होईल, कारण उद्या गोपाल काळा आहे, त्याच्यामुळे आम्ही बघायला जाऊ की नाही जाऊ, कारण मला तर ऑफिस आहे. तर लेट्स सी. खूप इच्छा तर आहे फिरावं जावं. सहसा आम्ही कुठे फिरायला जात नाही. खूपदा तुम्ही माझ्या व्हिडिओमार्फत ऐकता किंवा मी बोलते ते तुम्हाला कळतं की सहसा आम्ही फिरायला जात नाही. खूप काही गोष्टी रिस्पॉन्सिबिलिटी येऊन जातात, त्यामुळे खर्चाचाही विषय नको असतो आणि काम आपलं नेहमीप्रमाणे चालवं आणि सुट्टी होऊ नये यासाठी असतं. कारण मग आयेश वगैरे कधी आजारी पडला तर आपल्या त्या सुट्ट्या राखीव ठेवाव्या लागतात. त्याच्यामुळे मग स्वतःला वेळ काढून बाहेर फिरायला जाणं म्हणजे थोडासा खूप विचार करावा लागतो आणि त्याच्यामुळे मग मी सुद्धा सहसा सुट्टी घेत नाही. आणि जर जेव्हा सणवार वगैरे असेल, सुट्टी असेल तर मग ठीक आहे. आयांश ओके बशा बशा. तर दीपक आयांशला भरून घेतो आहे आणि दीपकसुद्धा भुकेलेला आहे. सो आमचा काही उपवास नसल्यामुळे मग दीपक म्हणाला की आपण जेवून घेऊया, पूजा तर 12 वाजता होणार आहे, बाकीचं सगळं आवरून आपण पूजेसाठी तयारीत राहूया, म्हणजे कसं आरामात सगळ्या गोष्टी करता येतील. आणि थकून आलेलो आहोत. जेव्हा आम्ही एक ऑफिसवरनं कुठली गोष्ट आपण काम करत असतो ना तेव्हा खूपच थकवा येतो आणि सणसूद हे केलेच पाहिजे, कारण घरामध्ये ती पॉझिटिव्ह एनर्जी असली पाहिजे, कारण आपल्या डोक्यामध्ये खूप काही गोष्टी निगेटिव्ह चालू असतं, अपसूक येऊन जातात. त्यामुळे एक हा वे पण चांगला आहे की घरामध्ये सुख शांती आणि एक छान सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, म्हणून हे देवाचं वगैरे आपण सणवार वगैरे व्यवस्थित करावे आणि ज्याला जमेल तसं त्याने उपवास करावा. आणि मेन म्हणजे गोडधोड खायला मिळतं मस्तपैकी. ह्या वेळेला आपण व्यवस्थित असं स्वयंपाक वगैरे जसा पाहिजे तसा करतो, नाही तर इतर वेळेला पटापट भाजी चपाती किंवा कालवण भात असंच माझं असतं. त्यामुळे एक वर्किंग म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते की माझी थोडी घाई गडबड होऊनच जाते. सो आता दीपकला विचारते आहे की काय करूया आपण, जेवायला घेतोयस का, पटापट कर, 1च तास उरला आहे आणि मला थोडी सोसायटीची कामं होती त्यामुळे मला जावं लागलं होतं. अचानक अशी कामं काही उद्भवली की मग सगळं तसं होऊन जातं. पण पटापट स्वयंपाक आवरून मग खालती गेली होती. तिथेसुद्धा मला अर्धा तासपेक्षा जास्त वेळ लागला होता आणि मला पण थकून यायला होतं, कारण मी ऑफिसवरून सुटल्यावर पहिली मार्केटमध्ये गेलेली. तुम्ही छोट्याशा ब्लॉगमध्ये पाहिलंच होतं. सो आता आम्ही जेवून घेतो आणि आयुषला पण आवरून झालं होतं. मला ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत त्या मी करून घेते, सजावटीची सगळी सामं, कारण दीपक आयांशला तयार करतोय, तोंड वगैरे धुतोय पूजेसाठी. आणि मला एक कमेंट आली होती की ताई तुला दरवेळेला ना, म्हणजे नेगेटिव्ह कमेंटच होती, पण मला असं वाटतं की त्यांना उत्तर देणं योग्य वाटत नाही, कारण हा खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. तर पिरियड्स येतात तर मग ते एक चांगलं नसतं, किंवा सणासुदीला येतातच, आपण एक म्हणतो ना नरकुंडी लावतो त्या टाईपचं. कारण एवढी सगळी मी तयारी करताना जर मला पिरियड्स येत आहेत तर तो हा माझा प्रॉब्लेम नाही आहे. उलट मी खूप ब्लेस आहे
की माझे वेळेवरती पिरियड्स येतात. एखाद्या स्त्रीला वेळेवरती मंथली सायकल येणं फार गरजेचं आहे. तरच स्त्री खूप शुद्ध आणि हेल्दी मानली जाते. पिरियड्स येणं म्हणजे काही चुकीचं नाही आहे. आणि खूप जणींना त्या जे काही इश्यू येतात, मेडिकल इश्यू होतात, तर त्यांना माहिती आहे तिथे काय प्रॉब्लेम असतं किंवा काय ट्रीटमेंट घ्यावी लागते किंवा त्यातून ते लोकं काय काय सफर करत असतात. तर ज्या वेळेवरती येतात ते कुठल्याही प्रकारचं नरकुंडी किंवा अपशकुनी वगैरे असं नाही. खूप लेडीज त्या गोष्टीतून जात असतात, त्या प्रॉब्लेममधून सफर करत असतात. त्याच्यामुळे मला वेळेवरती येतं आहे. एखादा सणसूद मला नाही मिळालं तर काही म्हणजे काही एवढं मोठं बिघडलं आहे किंवा काही यातला प्रकारच नाही आहे. त्याच्यामुळे मी खूप ब्लेस आहे. माझे टाईम टू टाईम मंथली सायकल येतात. मी हॅपी आहे आणि ह्या गोष्टीत मी फार हेल्दी आहे आणि माझं शारीरिक बघायला गेलं तर खूप शुद्धी आहे. हे जे मंथली सायकल असतं ते आपल्या शरीराला शुद्धीकरण करण्याचाच प्रकार करतात. त्यामुळे हे टाईम टू टाईम येणं फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं नरकुंडी आहे किंवा आपण मध्ये मध्ये अपशकुनी यातला प्रकारच नाही. माझं इंटेन्शन हे आहे. बाकी कुणाचं मत वेगळं असू शकतं. सो त्यांना मी उत्तर देणंच योग्य वाटत नाही. तर आता दीपक इथे पूजा वगैरे करून घेतोय. वस्त्र वगैरे मी मांडून घेतलेलं आहे. सो आरती वगैरे आमची झालेली आहे आणि आता आम्ही भजन ऐकत बसलो आहोत. सगळं छान वगैरे चालू राहू दे. तर आम्ही आता भजन वगैरे ऐकत बसलो आहोत आणि आयांश पण ना जेव्हा आम्ही आरती करायला बसलो होतो ना तेव्हा इथे बरोबर 12 वाजता म्हणतो मम्मा मला प्रसाद घ्यायचा आहे. सो त्याच्या रूपात आमच्या घरात बाळकृष्ण हा 4 वर्षापूर्वी चालला आणि आत्ता जेव्हा कृष्णाचे सगळे काय आम्ही हे केलं, पूजा केली वगैरे जसं आम्हाला जमली तशी आम्ही केली आणि जशी आम्ही आरती केली तेव्हा म्हणतो मम्मा प्रसाद पाहिजे म्हणून. सो त्याच्या रूपात लहान मुलांच्या रूपात म्हणजे बाळकृष्ण येऊन प्रत्यक्षात प्रसाद खाला. सो ते एक मन भारी वाटलं आणि खूप भारी वाटलं. खूप छान पूजा झाली. पहिल्यांदा आमच्या नवीन घरात आमची अशी पूजा. प्रत्येक सण आम्हाला करायला मिळाले असं नाही. कधी काही प्रॉब्लेम आले, कधी काही आलं, पण हा मला खूप मनापासून करायला मिळाला आणि इकडे तिकडे थोडंफार झालेलं आहे पण ठीक आहे. मनातून ज्या श्रद्धेने आम्ही केलं ते तिथपर्यंत व्यवस्थित पोचलेलं आहे. आणि तर स्वयंपाक वगैरे सगळं माझं आवरलं आहे. किचन पण मला थोडंसं आवरून घ्यायचं आहे. बिल्डिंगमध्ये सगळ्यांच्या आरतींचा आवाज येतो आहे आणि सगळं थोडंसं माझं सोसायटीचं काम पण होतं त्याच्यामुळे माझा वेळ गेला. अचानक काम आली त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला. नाही तर सगळं प्रॉपर झालं असतं अजून म्हणजे थोडंसं साडी वगैरे घालून. पण ठीक आहे, मी पण खूप थकून आली होती त्याच्यामुळे मनात श्रद्धा असणं फार गरजेचं आहे. नक्की दिखावा जेवढं करू तेवढं जायलाच नाही, मनापासून करू ते फार महत्त्वाचं आहे. सो चला, एनिवेज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटून छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा. आई वडिलांना अजिबात दुखवू नका. थोडीशी होती करा. बाय. आय से बाय बाय.